आमच्याकडे काल जोरदार पाऊस चालू होता. पाऊस केवढा येतो बघा, पाणी सगळं दारात केवढं पाणी पाणी झालेलं आहे. कपडे धुवून टाकली की पाऊस सुरुवात झाला, काढली पण नाही. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. सगळ्या कामाचा गोंधळ झालेला आहे रानातल्या. आज म्हणजे छान असं रानांना वापसे झाले होते. थोडीशी मशागत करायची होती, पण पावसाने अशी सुरुवात केली की उघडायचं नावच घेत नाही. दुपारपर्यंत म्हणजे ढगाळ वातावरण होतं आणि दुपारनंतर एवढा पाऊस सुरू झाला की विचारायची सोय नाही. चुलीपाशी तर एवढं हे होतंय, गळतंय सगळं. स्वयंपाक करायची पण पंचायत झाली. दुपारी आली ती मामांची बहीण त्यांना भेटण्यासाठी. बरेच दिवसांनी त्या आल्या होत्या, कारण त्यांना कामामुळे येणंच झालं नव्हतं. तर कसाबसा स्वयंपाक केला त्यांना चुलीवर आणि जेवण करून छान मग नंतर त्या गेल्या. काही जरी झालं, चुलीत पाणी जरी हे झालं तरी पोट काय राहत नाही. लाईट नव्हती, त्यात अजून लाईट नव्हती. तर मग तसंच त्या आत्याने येताना आणलेला होता छान असा दुधी. अर्धा दुधी मी काय केला, साल काढलं आणि शिजवून घेतला. नुसता दुधी शिजवून घेतला, डाळ वगैरे काहीच घातलं नाही. हिरवी मिरची, टमॅटो, कोथिंबीर, लसूणची फोडणी, जिरे मोहरी आणि वरून घालायचं आपलं छान असं मस्त मोठं थोडंसं शेंगदाण्याचं कूट. तर मग दुधीची भाजी कशी झाली आहे तेही नक्की सांगा. आणि आज चपात्या बनवल्यात, भाकरी नाही बनवलेल्या. भाकरीचं म्हणजे ज्वारीचं पीठ संपलेलं आहे. पावसामुळे दळण काय अन्न झालं नाही. भात आणि चपाती, दुधीची भाजी असा आहे जेवणाचा बेत. आणि मी छान अशी तव्यात कडक केलेली आहे चपाती. मला अशी चपाती खायला खूप आवडते. तुम्हाला आवडते का तेही कमेंट्समध्ये सांगा. कसा बसा व्हिडिओ घेतला होता मी, लाईट नव्हती तरी. लाईट रात्रभर आमच्याकडे लाईट नाही आहे, काहीतरी झालेलं आहे. त्याच्यात आमच्या गावात ना म्हणजे हे झालेलं असतं, म्हणजे थोडं पावसाचं सुरुवात झाली की लाईट घालवतात. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.